नमो नमः छात्राः। द्वादशी कक्षा संस्कृतम आल्हादः। गेल्या तासिकेमध्ये आपण अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करत होतो। अभ्यासक्रम पाहत असताना एकूण 7 मंडलाविषयी चर्चा केली। त्याच्यामध्ये प्रथम मंडलम, द्वितीय मंडलम, तृतीय मंडलम। प्रथम मंडलम होतं सुगम संस्कृतम नावाचं, द्वितीय मंडल जे आहे पद्य विभागासाठी दिलेलं आहे, तृतीय मंडलम जे आहे ते गद्य विभागासाठी। याच्यावर आपण गेल्या तासिकेला सविस्तर चर्चा केलेली आहे। आज आपण चतुर्थ मंडलम, पंचम मंडलम, षष्ठम मंडलम, सप्तम मंडलम विषयी चर्चा करणार आहोत। चतुर्थ मंडल जे आहे ते साहित्य परिचय नावाचं आहे। या साहित्य परिचयामध्ये भारत विद्या आणि नाट्यविशेष याच्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे। भारत विद्येबद्दल जर बघायचं असेल तर भारत विद्या याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, भारत विद्या नेमकं कशाला म्हणायचं? भारताच्या प्राचीन इतिहास व संस्कृतीशी संबंधित जी ज्ञानशाखा ती भारत विद्या या नावाने काय केली जाते तर ओळखली जाते किंवा प्रसिद्ध आहे। यामध्ये ह्या वर्षी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भारत विद्येमध्ये नाणकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे। नाणकशास्त्राबद्दल असं बोललं जातं, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या बाबतीत नाणकशास्त्राचे स्थान काय आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे। जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपीचं स्पष्ट केलं, पण ते इसवी सन 1837 साली प्राचीन नाण्याचं काय केलं तर त्यांनी अभ्यास करून हे त्यांनी सिद्ध केलं। प्राचीन काळामध्ये बरेचसे राजे लोक होऊन गेले, राजवंश होऊन गेलेले आहेत। जसं शक, क्षत्रप, कुशाण, सप्तवाहन हे जे राजवंश आहेत, किंवा मालव, शिबी, यौधेय इत्यादी गणराज्य, तसेच संघ, निगम, जनपद इत्यादींचा परिचय सुद्धा काय केलेला आहे तर त्या काळातील जे चलन होतं, नाणी होती, त्याच्याद्वारेच आपल्याला माहिती झालेलं आहे। नाणकशास्त्र तेव्हापासून प्रसिद्ध आहे। नंतर भारत विद्या याच्यामध्ये अभ्यास करत असताना प्रतिमा विद्या आणि विज्ञान, प्रतिमा विद्या किंवा मूर्तिविज्ञान याचा काय केलेला आहे तर सविस्तर अभ्यास केलेला आहे। म्हणजे काय तर मूर्तीच्या निर्मितीविषयीचे तसेच तिच्या ओळखीविषयीचे हे शास्त्र प्राचीन भारतामध्ये मोठे विकसित होते असे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। श्री निपू जोशी यांच्या भारतीय मूर्तिशास्त्र या नावाच्या ग्रंथामध्ये, तसेच डॉक्टर गो ब देगलूरकर यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये सुद्धा या काय आहे तर मूर्तिशास्त्राचा अभ्यास कसा करावा याच्याबद्दल स्पष्ट केलेला आहे। त्याच्यानंतर हस्तलिखित शास्त्र सांगितलेलं आहे। हस्तलिखित म्हणजे स्वतः लिहिलेलं शास्त्र, हाताने लिहिलेलं शास्त्र। याच्याबद्दल असं सांगण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये मुद्रण कलेपूर्वी हातानेच ग्रंथ लिहिले जात असत। भारतात आजही शेकडो हस्तलिखिते काय आहेत तर प्रसिद्ध आहेत। मग हे लिहित असताना कशाचा वापर केला जात होता? हस्तलिखित लिहिण्यासाठी भूर्जपत्र, ताडपत्र इत्यादीवर काय केले जात होतं तर हे लिखाण केलं जात होतं जुन्या काळामध्ये। पण हे लिहित असताना नीळ, डिंक, काजळ, हळद इत्यादी नैसर्गिक द्रव्यांचा उपयोग शाईच्या रूपाने त्या काळामध्ये केला जात होता। त्याच्याबद्दल असं हस्तलिखितांमध्ये सांगितलेलं आहे। नंतर पुढचा जो भाग सांगितलेला आहे आपल्याला, पुराभिलेख विद्या म्हणजे काय तर प्राचीन काळी कोरलेली अभिलेख म्हणजे पुराभिलेख। जसं याच्यामध्ये काय केलं जात होतं, दानपत्र, राजाज्ञा, प्रशस्ती असे पुराभिलेखांचे काय आहेत तर 3 प्रकार सांगितलेले आहेत। लाकूड, दगड, ताम्रपट, चामडे इत्यादीवर काय केलं जातं तर ह्या गोष्टी कोरलेल्या आहेत। नंतरचा भाग आहे पुरातत्वशास्त्र। मानवीय संस्कृतीचा आरंभ कसा झाला, तिचा विकास कसा झाला, त्या संस्कृतीत बदल कोणकोणते झाले, हे या अंगाचे ज्ञान हे या काय केलं जातं तर शास्त्राचे फलित होय, म्हणजे पुरातत्वशास्त्राचं फलित सांगितलेलं आहे। नंतर स्थापत्यशास्त्र किंवा वास्तुकला असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे। प्राचीन भारत हे शास्त्र
खूप प्राचीन भारतात हे जे शास्त्र होतं स्थापत्यशास्त्र किंवा वास्तुकलाशास्त्र खूप काय होतं तर विकसित होतं. आणि शेवटचा जो भाग आहे याच्यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे बृहत्तर भारत विद्या असा नावाचा तो भाग दिलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर व्यापारासाठी तसेच बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी भारतीय विविध देशांना काय केले तर गेले, म्हणून तेथे विकसित झालेली भारतीय संस्कृती आजही काय झालेली आहे तर दिसून येते. हे आपण काय करणार आहोत तर ज्यावेळेस प्रत्यक्षात हा पाठ पाहणार आहोत, भारत विद्या परिचय पाहणार आहोत, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. नंतरचा जो भाग आहे याच्यामध्ये पुढचा भाग दिलेला आहे तो नाट्यविशेष नावाचा भाग दिलेला आहे. याच्यामध्ये नाटकासाठी जे अंग महत्त्वपूर्ण आहेत त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. नाटकाच्या दशरूपकम असं म्हटलेलं आहे. दशरूप निरूपणम चक्र पण आपण थोडक्यात पाहणार आहोत त्याच्याबद्दल. नाटकामध्ये रस आहेत, एकूण 9 रसाचं वर्णन केलेलं आहे आणि भोजनामध्ये 6 रसाचं वर्णन केलेलं आहे. जसं षडरसयुक्त भोजन माणसाच्या शरीरासाठी काय असतं तर उत्तम असतं, त्याच पद्धतीनं नाटकामध्ये पण काय आहे तर नवरसयुक्त नाटक असतं. त्याच्यामध्ये शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत असे काय आहे तर त्याची त्या नावं आहेत. आणि शांतो नावाचा पण काय आहे तर 9वा रस सुद्धा म्हटलेला आहे असं सांगितलेलं आहे. आज आपण या भागामध्ये काय दिलेलं आहे तर नाटकाविषयीचं जे दशरूपक निरूपण चक्र दिलेलं आहे त्याच्याबद्दल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो तक्ता टेबल तयार केलेला आहे रूपक विधा, नंतर दुसरा जो तक्ता आहे अंक म्हणजे संख्या, अंक वेगळे, अंक आणि संख्या वेगळं दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अंक किती आहेत, पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, 5 अंक, 6 अंक असं वर्णन आहे. आणि संख्या म्हणजे त्याच्यामध्ये संख्या किती आहे त्याच्याबद्दलचं वर्णन आहे. नायकाचे दोन भाग दिलेले आहेत. म्हणजे नायकाची संख्या किती असली पाहिजे आणि त्याचे प्रकार, नायकाचे प्रकार पण दिलेले आहेत. कथावस्तू म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये रसह नावाचा जो पुढचा टेबल आहे त्याच्यामध्ये रसाबद्दल वर्णन केलेलं आहे. आता जे आपण 9 रस वर्णन केले त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येकाचं एक एक उदाहरण दिलेलं आहे. आपण जे दशरूपकममध्ये 10 अंग जे सांगितलेलं आहे ते बघूया कुठले आहेत. पहिलं जे अंग आहे नाटकम, दुसरं आहे प्रकरणम, नंतर भानः, व्यायोगः, समवकारः, ढीमः, इहा मृगः, अंकः, वितिः, प्रहसनम असे एकूण काय आहेत तर 10 अंक आहेत. तर रूपक विधा याच्यामध्ये आपण पहिला जो भाग घेतलेला आहे तो नाटकम. नाटकमध्ये अंक किंवा संख्या किती आहे ते 5 ते 10 असते. अंक किती आहेत 5 आहे, संख्या 10 आहे. नायकाची जी संख्या आहे ती फक्त एकच आहे. आणि याच्यामध्ये प्रकार जो आहे नायकाचा म्हणजे हिरो जो असतो त्याच्यातला तो प्रकार आहे धीरोदात्तः, म्हणजे देव किंवा राजा याचं काय केलेलं असतं तर नाटकामध्ये वर्णन केलेलं आहे. कथावस्तू काय आहे तर इतिहास पुराणेषु प्रसिद्धम, इतिहास पुराणामध्ये जे प्रसिद्ध गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये रस जो वापरलेला आहे तो शृंगार किंवा वीररस हे दोनच वापरलेले आहेत. आणि याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर अभिज्ञान शाकुंतलम याचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारचे आणखीन दुसरे नाटक आहेत, परंतु अभिज्ञान शाकुंतलबद्दल इथे एक उदाहरणादाखल एक घेतलेलं आहे. पुढचं जे अंग आहे प्रकरणम. प्रकरणामध्ये अंक किंवा संख्या किती आहे तर 10 आहे. नायक किती आहे असतो तर फक्त एकच असतो. आणि त्याचा जो प्रकार आहे तो धीर प्रशांत अमात्य वाणिक अशा पद्धतीचा तो प्रकार आहे नायकाचा म्हणजे हिरोचा प्रकार. कथावस्तू कशी आहे लौकिकम तथा कल्पितम. लौकिक असेल किंवा मग कल्पना केलेली असते, कल्पित असतं. आणि याच्यातला रस जो आहे तो शृंगार रस आहे. उदाहरण जर घ्यायचं असेल तर मृच्छकटिकमचं उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो भान आहे. याच्यामध्ये संख्या 1 आहे, नायक जो संख्या 1 आहे आणि प्रकार जो आहे तो विटह आहे. कथावस्तू कविकल्पितम असते. याचा जो रस आहे तो वीररस प्रधान असलेलं हे भाग असतो. आणि उदाहरण जो आहे तो लीला मधुकरम हे नावाचं उदाहरण आपण घेऊ शकतो भानहमध्ये. व्यायोगमध्ये संख्या 1च आहे, नायक एकच असतो आणि त्याचा प्रकार जो आहे तो धीरोदात्तः नावाचा प्रकार असतो या ठिकाणी.
कथावस्तू आहे इतिहास पुराणेषु प्रसिद्धम. जसं नाटकांमध्ये जी कथावस्तू आहे तीच या ठिकाणी कथावस्तू असते. पण या ठिकाणचा रस जो सांगितलेला आहे तो हास्य शृंगार शांत च वर्जित्वा आणणे, म्हणजे हास्य शृंगार शांत हा रस सोडून दुसरा रस या ठिकाणी वर्णन केलेला सांगितलेला असतो. उदाहरण जर घ्यायचं असेल तर सौगंधिकाहरणम हे त्याचं एक उदाहरण आहे. ज्यावेळेस आपण पाहणार आहोत तेव्हा प्रत्यक्षात येणार आहेत तो प्रकार ते सांगितलं जाईल तुम्हाला. समावकार हा जो पुढचा भाग आहे याच्यामध्ये संख्या आहे 3, नायकाची संख्या 12 असते. प्रकार किती आहेत तर देवता किंवा मानव हा म्हणजे देव किंवा माणसं याच्यावर आधारित प्रकार आहे. आणि कथावस्तू जसं नाटकामधली जी कथावस्तू आहे किंवा व्यायोगमधली जी कथावस्तू आहेत इतिहास पुराणेषु प्रसिद्धम तशी या ठिकाणची कथावस्तू असते. रस जो आहे तो रस काय आहे तर इथं वीर रस प्रधान आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर समुद्रमंथन संख्या जास्त होती मध्ये संख्या लोकांची म्हणून इथं 12 संख्या दिलेली आहे. पुढचं जे प्रकरण जे आहे डीमहमध्ये अंक किंवा संख्या 4 आहे. नायकाची संख्या 16 आहे आणि प्रकार काय आहे तर विविध म्हणजे वेगवेगळे असतात. आणि याची पण कथावस्तू इतिहास पुराणेषु प्रसिद्धम, इतिहास पुराणामध्ये ज्या प्रसिद्ध कथा आहेत त्याच्याबद्दल सांगितलेला आहे. रस जो आहे तो रौद्र रस आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर त्रिपुरादाह असं याचं उदाहरण दिलेलं आहे. पुढचं जे प्रकरण आहे प्रकरण म्हणण्यापेक्षा पण पुढचा जो भाग आहे रूपक आहे ते जे आहे ते मृग याच्यामध्ये संख्या 4 आहे. नायकाची संख्या 1 किंवा 6 असते आणि प्रकार इथं दिलेला नाही. ऐतिहासिकम कल्पितम च असं ही याच्यामधली कथावस्तू असते. आणि रस जो आहे तो शृंगार नावाचा जो रस आहे नवरसापैकी हा शृंगार नावाचा एक रस आहे. आणि याचं उदाहरण जर घ्यायचं असेल कुसुम शेखर विजयादी ह्या एक उदाहरण घेतलेलं आहे. नंतर पुढचं जे रूपक आहे ते अंक याच्यामध्ये अंक संख्या 1 आहे. संख्या काय आहे तर नायकाची 1च आहे. आणि प्रकार जो आहे तो साधारण पुरुष असतो. साधारण पुरुष असं दिलेला आहे. याच्यामध्ये पण इतिहास पुराणेषु प्रसिद्धम हे इतिहास पुराणामध्ये जे प्रसिद्ध आहे कथावस्तू याच्यामध्ये असते. रस जो आहे तो करुण आहे. आणि शर्मिष्ठा ययाती हे याचं काय आहे तर उदाहरण दिलेलं आहे. पुढचं जो 9वं जे प्रकरण आहे रूपक आहे विथी नावाचं आहे. याच्यामध्ये संख्या किंवा अंक जर पाहिजे असेल तर 1 आहे. नायक जो आहे तो नायकाची संख्या आहे 1 आणि प्रकार जो आहे तर साधारण पुरुष आहे. कथावस्तू कविकल्पितम असते आणि रस जो आहे तो शृंगार रस आहे. आणि उदाहरण घ्यायचं असेल तर मालविका नावाचं जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. नंतर प्रहसनम हा शेवटचं रूपक दिलेला आहे. याच्यामध्ये अंक किंवा संख्या 1 असते. नायकाची जी संख्या आहे 1 आहे. आणि प्रकार जो आहे साधारण पुरुष असं सांगितलेलं आहे. कथावस्तू काय आहे तर कविकल्पितम असते. आणि रस जो आहे तो हास्य रस आहे. आणि उदाहरण जर घ्यायचं असेल तर कंदर्प केली ही हे याचं काय आहे तर उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आपण दशरूपकानी हे आपण पाहिलेलं आहे. नाटकामध्ये दशरूपक आहे. आणि नाट्यशास्त्र हे भरतमुनींचं नाट्यशास्त्र काय आहे तर प्रसिद्ध आहे. मग आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात याच्यामध्ये 2च भाग घेतलेले आहेत. आणि मग याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात तर भाषा अभ्यासमध्ये याच्या दिलेलं आहे. पान नंबर 64, 65 आणि 66, 67 असे 4 पानावर दिलेलं आहे. याच्यावर प्रश्न असा विचारला जातो उचितम विकल्पम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तुम्हाला वाक्य दिलं जाईल आणि त्याच्या खाली 3 पर्याय दिलेले असतात. त्या 3 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर आहे योग्य आहे तो पर्याय त्या ठिकाणी रिकाम्या जागी भरायचा आहे. पेपर चेक करताना असं बरेच विद्यार्थ्यांचं लक्षात आलं कसं लिहितात ते सांगतो. थोडक्यात आपण तसं लिहायचं नाही. जर आपल्याला चांगले गुण घ्यायचे असतील तर आपण कसं लिहिलं पाहिजे हे मी थोडक्यात सांगतो. इथं उचित विकल्पम चित्वा वाक्यम पुनर्लिखित असा प्रश्न विचारलेला असतो. आपण वाचतच नाही ते
आणि आपण लिहितो डायरेक्ट काय करत असतो, तर समजा एखाद्याचं उत्तर लिहायचं आहे, त्या कंसामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत आणि एक पर्याय जर बरोबर असेल, फक्त तो पर्यायच बरोबरच असतो त्याच्यातला एक पर्याय, तो पर्यायच त्या ठिकाणी लिहिता. तर आपल्याला तसं न करता ते जे वाक्य आहे ते वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि जी रिकामी जागा दिलेली आहे त्या रिकाम्या जागेमध्ये तो पर्यायी शब्द लिहायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, तर अधोरेखित करणं गरजेचं असतं. तर आपल्याला त्या ठिकाणी 1 गुण मिळतो. अशा प्रकारचे काही प्रश्न सरावासाठी आहेत. पान नंबर 64, 65, 66 आणि 67 वर एकूण जवळपास 50 काय केलेले आहेत, तर रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्या सोडवा म्हणजे तुम्हाला काय होईल, तर व्यवस्थित चांगले अंक मिळतील.